brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. शरद पवार यांच्या पक्षात भगदाड तयार झालंय. त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांची साथ सोडतायत. यामध्ये आता भर पडलीये राखी जाधवांची. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपत प्रवेश केलाय. राष्ट्रवादीनं मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीशी आघाडी केल्यानंतर जागा वाटपात काही वॉर्ड सोडावे लागणार, यामुळे राखी जाधव नाराज होत्या. 2 दिवसांपूर्वी त्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे माध्यमांमध्ये व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील शरद पवारांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता राखी जाधव यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राखी जाधव यांची मुंबई अध्यक्षपदी वर्णी लागली होती. पक्षाचे 2 गट पडल्यानंतरही त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली नव्हती. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नसताना राखी जाधव गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची खिंड लढवत होत्या. काही दिवसांपूर्वी राखी जाधव माध्यमांशी बोलताना असं म्हणाल्या की ठाकरे बंधूंच्या आघाडीत आम्हाला सन्मानजनक वागणूक नक्कीच मिळतेय. मुंबईतल्या 227 वॉर्डपैकी आम्ही केवळ 15 ते 20 जागा मागतोय. इतक्या जागा मिळणं हे अपेक्षित आहे. यात आमचे विद्यमान नगरसेवक आहेत. काँग्रेसशीही आमची चर्चा सुरू आहे. आम्हाला ज्या जागा हव्या आहेत त्या मिळाल्या तर आम्ही पुढे जाऊ शकतो, पण शिवसेना किंवा काँग्रेसनं यावर उत्तर देणं अपेक्षित आहे. यानंतर आता मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी राजीनामा दिल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेसमोर अडचणी उभ्या राहू शकतात. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.